काहीच फायदा होणार नाही असं कसं म्हणू शकता डॉक्टर तुम्ही? तुम्ही याआधी अशा रेअर केसेस हँडल केल्यात म्हणून विचारतोय मी. विक्रांत शांत. आय एम सॉरी डॉक्टर, आय एम रिअली सॉरी. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर विक्रांत. अहो ती एक तुमची पेशंटच नाही, तुमची बायको सुद्धा आहे. अहो तुमच्या मुलीला जन्म दिलाय तिने. माझ्या कम डाऊन, कम डाऊन. मला सांगा, त्यांची तब्येत आधीपासून अशीच आहे का? खरं तर नाही, म्हणजे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात होती, पण नंतर बऱ्यापैकी नॉर्मल झाली ती. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की होईल डिलिव्हरी नॉर्मल. मॅडम जर पडल्या नसत्या तर असं नसतं झालं. एक्झॅक्टली. निव्वळ पडल्यामुळेच आज ही अशी सिच्युएशन आलेली. मी असलं केसेस पाहिलेले आहेत. पेशंट साधारणतः 36 तासात कोमातून बाहेर येऊ शकतो. आपण 36 तास वाट बघूया. लेट्स बी होपफुल. पण त्यानंतरचे 3-4 दिवस आपल्याला अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. अगदी डोळ्यात तेल घालून सगळ्यांना त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. डॉक्टर विकास, मॅडम मोनिका मॅडमना आत्ताच्या आत्ता ICU मध्ये शिफ्ट करायचं. ओके. आणि तुम्ही तिथेच थांबायचे, तुम्ही तिथून कुठेही जायचं नाहीये. ओके ओके. मूव फास्ट. मिस्टर विक्रांत, मी याही पेक्षा सिरियस केसेस हँडल केलेले आहेत. तुम्ही मगाशी चिडलात. डॉक्टर, आय एम रिअली सॉरी. नाही नाही, बरोबर आहे. प्रयत्नांचा फायदा नाही असं नाही. आपण प्रयत्न चालू ठेवूया. पेशंट कधी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देईल हे कोणालाच सांगता येणार नाही. एक्झॅक्टली विक्रांत. बी पॉझिटिव्ह. आपल्याकडे 36 तास आहेत. आपण सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करूया. एक्सक्यूज मी मॅम, आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मानसी मॅमच्या आजोबांना चक्कर आली आहे. सावकाश. अहो असं काय करताय? सांभाळा स्वतःला. आजी तू शांत राहा, बरं वाटेल त्यांना. आजोबा डीप ब्रीदिंग करा. आजोबा तुम्ही काळजी नका करू. मोनिकाला काहीही होणार नाही. मी आहे ना. सिस्टर, आजी आजोबांना रूम मध्ये घेऊन जा. आणि तुम्ही आराम करा तिथे. ओके, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. सिस्टर चला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.